मला दाखवतोय आपली कोथिंबीर कशी झाली ती किती छान मस्त झाले बघ. एक लाईनीमध्ये टाकली. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आपण मागे पाहिले वाडीमध्ये आपण काय काय लावलंय काय काय. तर आता अजून काही चेंजेस करायचे वाडीत आपल्याला. आता तुम्हाला दाखवतोय सध्या. आता त्याचा व्हिडिओ टाकून आता 10 दिवसानंतर अजून कसे वाडी काय कोथिंबीर कशी झाली ते बघू. तुम्हाला त्याला दाखवतोय. चला तर आपण ब्लॉगला सुरुवात करू. हे बघा, अरे बापरे, बघा किती छान मस्त आले बघ. एक लाईनीमध्ये टाकले तिथपर्यंत. इथं गवत होतं ते काढलंय आपण इथपर्यंत. मागे आता हे सगळं गवत होतं, अजून पुढचं गवत पण काढून टाक. इथं आपल्याला आता झेंडूचे झाडं लावायचे आहेत. झेंडूची रोपं आता आणायची आहेत पूर्ण इथून पूर्ण तिकडं. पण झेंडूची झाडं लावायचे आपल्याला, अजून ते ऍड करायचे. म्हणजे आता आपल्याला गणपती नवरात्रपर्यंत ते फुलायला सुरुवात होऊन जाते. त्या दृष्टीने आता झेंडूचे ऍड करायचे आहेत अजून. आणि कोथंबीर आता बघू अजून आता किती दिवसांनी येते ती तयार होते. बघा किती मस्त कोथंबीर. तरी अजून अजून 15-20 दिवस जातील असं वाटतंय मला. तुम्हाला काय वाटतंय? आणि हे पहा, वाळकीचे येईल आता एवढे मोठे झाले. एवढे हे दोन पपई थोड्या पिवळ्या पडू राहिल्या. काय झालंय काय नेमकी कळत नाही. कोणाला माहित असेल त्याच्यावर काही उपाय, खत पाणी काय द्यायचं तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. म्हणजे आम्हाला पण ते उपाय करायला. आम्ही फक्त आणलंय तिथून ते लावून दिले. त्यांना काही खत पाणी दिलं नाही. नेमकी कोणतं खत त्याच्यासाठी बेस्ट राहील ते आम्हाला नक्की सांगा मित्रांनो कमेंट मध्ये. ही पपई एक मस्त झाली. फुलं येत आहे, पडून जात आहे सध्या. आता ते अजून थोडं वाढल्यावरच त्याला फळ येईल असं वाटतंय. अरे वा. आता असं वाटतंय का याला हे पा, हा इथं वेल आता म्हणजे वरती जायला तयार झालाय. जागा करून राहिला बघा. हे तिकडं भिंतीत त्यांनी हे टाकलंय. याला आता वरती इथं चढायला काठी वगैरे लावून द्यावं लागल. म्हणजे हा वेल वरती जाईल तेव्हा चांगला तो टवटवीत होईल. इकडं पण आहे मस्त. आपल्या गुलाबाला कळ्या पा कशा आल्या मस्त एकदम मस्त. जिथं फुल आलं तिथं कट मारला का लगेच वरती मस्तपैकी फांदी फुटते पाशी. इथून आता हा इथं कट मारला होता मी. इथं फुल होतं, इथून तोडलं फुल मी. तर बघा इथून मस्तपैकी फांदी वरती आली. त्याला डायरेक्ट मस्त स्पेशल कळे. याला नाही का होतं मित्रांनो का हे जे आता इथं आहे, आता हे बघा इथं परत एक हा दोडायला याला ना एकाच याला 2-3 दोडे येतात. ते तसेच ठेवले ना का ते खराब होऊन जातं. हे बघ जास्वंदी मस्त फुलली. इथलं गवत काढलंय, अजून इथून पुढचं बाकी आहे. ते आता काढावं लागेल, नाही ते जंगलच होऊन जाईल. ते आता हळूहळू जेवढं जमल तसं काढतोय आम्ही. हे काढलं तर मस्त वाटतं इकडचं बघ. हे ट्रॅक्टर त्यांचं आहे, आपले विजय कुमार त्यांचं आहे. ते पोल बिल उभे करतात त्यांचं इथं लावले मस्त पद्धतशीर. मक्की बघू आपण 10 दिवसांनी मक्की किती वाढले ते बघू आपण. अरे यार मक्की नाही, मक्कीला जागा खराब भेटली वाटतंय बा. तेवढे झाले थोडेफार मोठे, पण मग मक्की सक्सेस नाही होणार असं वाटतंय. कारण की चुकीच्या जागेवर टाकले ते. तिथं पूर्ण मुरुम आहे, मुरुम त्याच्यामुळं शक्यतो नाही होणार. आणि इकडं पा मागे आपण व्हिडिओ टाकला तर तेव्हा तर बघू सगळे आज चेक करून घेऊ. एवढं हे पहा, हे मागं दाखवली होती किती छोटी, आता मस्त झाली. म्हणजे हा पाऊस झाला ना त्याच्यात त्यांना जीव जेवून गेला असं झालं ते. 2-3 दिवस पाऊस थोडा अरे बाप, तुम्ही बघा
किती मस्त झाल्या खरंच, म्हणजे 10 दिवसात लय फरक झाला. कुठे कुठे ना हे इथे थोडी जागा कमी आहे ना, त्याची म्हणजे जागा खराब असतात त्याच्यामुळे तिथं खराब झाल्या वेली. बाकी ठिकाणी मस्त झाल्या बा. इकडं तिकडं इकडं मस्त झाल्या. आणि इकडचा तर विषयच नाही, डायरेक्ट हे बा इकडं तर बा, हे बा गवत गवत फक्त काढावं लागेल, गवत काढून लागेल. इकडे तर डायरेक्ट आता हे बा वरती म्हणजे सुरुवातच आता वरती यायची. तिकडं हे गवत पहा तुम्ही कसं झालंय. गवत आता काढून टाकावं लागेल सगळं. आपण अजून आता ते काही झाडं आणणार आहे इथं, गवत काढून इथं थोडे झाडे लावणार आहे आपल्या याच्यात वाडीत ऍड करणार आहे. आणि इकडं पण झाडं दुसरे ऍड करणार आहे. तुम्हाला तसं व्हिडिओ पुढे जाईलच ते काय काय आपण लावणार आहे ऍड करणार आहे. तुम्हाला पण आयडिया असेल तर थोडं आम्हाला सांगा काय काय ऍड करायचं ते. आणि वा, इथली तर सगळ्यात बेस्ट हे बा. वरती चढून द्यायचा फायदा एक असतो का, आता त्या मागच्या व्हिडिओ तुम्ही पहा, ती टोपले साहेबांनी वरती दिली होती चढून. आता बघा किती अशी मस्त झाली पहा. सगळ्यात आमच्या वाडीतली मोठी वाळकीचा वेल झाला असेल तर हा. त्याला एकदा चढायला म्हणजे वरती चढायला असं सापडलं ना काहीतरी जोर, ते एकदम मस्त होते. गवती चहा मस्त आता कापून घेऊन जातो. आणि इथं आपण सगळे नवीन झाडं ऍड करणार आहे परत, फुल झाडं, फळ झाडं. अजून बाकीचे तर सगळे आहेतच आपल्याकडे, पण अजून जे जे ऍड करायचे ते करणार आहे आपण, लिंबू वगैरे. तर असंच आपल्या ब्लॉग मध्ये बनून राहा. पुढे अजून काय काय बदल करणार आहे ते आपल्याला परत तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो.